केसरी येथील स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उत्साहात संपन्न झाला। या जत्रोत्सवात सिंधुदुर्गसह गोवा, कोल्हापुरातील भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती। पाहूया। सह्याद्री पट्ट्यातील जागृत देवस्थान असलेल्या केसरी येथील श्रीदेव स्वयंभू देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी संपन्न झाला। केसरीसह देवसू, दाणोली या 3 गावांचा अधिपती असलेल्या स्वयंभूच्या दर्शनासाठी गोवा, कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविक स्वयंभू चरणी लीन झाले। स्वयंभू देवस्थान हे देवसू, दाणोली व केसरी या 3 गावचं एकत्रित देवस्थान आहे। जत्रोत्सवाला स्वयंभू मंदिर परिसरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी शेकडो पणत्या प्रज्वलित करून त्रिपुरारी उत्सव साजरा करण्यात आला। तसेच धार्मिक विधींनी सूर्यास्ताच्या वेळी देवाची आगळी वेगळी आरती करण्यात आली। या जत्रोत्सवास मंदिराच्या सभोवताली दुकानं थाटण्यात आली होती। भाविकांसह चाकरमानी मित्रमंडळींच्या वर्दळीनं केसरी गाव गजबजून गेलं होतं। स्वयंभू मंदिर परिसर पणत्यांसह विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता। मंदिराच्या गाभाऱ्यात जत्रोत्सवाला वर्षातून एकदाच महिलांना प्रवेश दिला जातो, त्यामुळे या जत्रोत्सवास महिलांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली। या जत्रोत्सवास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच भाजप युवा नेते विशाल परब यांनी देखील हजेरी लावली। यावेळी त्यांनी भाविकांना जत्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेला या स्वयंभू केसरीचा जत्रोत्सव असतो। मी प्रतिवर्षी या जत्रोत्सवाच्या निमित्ताने स्वयंभूच्या दर्शनाला येत असतो आणि एक वेगळा आनंद, केसरी गाव निसर्गरम्य असं हे गाव आणि या गावामध्ये स्वयंभूचं मंदिर, की जे मंदिर अतिशय जागृत असं मंदिर आहे, त्यामुळे तिथं दर्शनाने एक वेगळ्या पद्धतीचा ऊर्जा ती नेहमी प्राप्त होत असते। त्यामुळे देवाच्या आशीर्वादासाठी मी नेहमीच या ठिकाणी येत असतो। स्वयंभू देवस्थानाकडे आज सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी, आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांनी आम्ही सर्वजण आलो। त्या संपूर्ण केसरी गावच्या पंचक्रोशीला आणि संपूर्ण मंडळींना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। ओके।